नमस्कार, गुड मॉर्निंग. काहीही घ्या, पण या गव्हाच्या पिठाच्या पौष्टिक शंकरपाळ्या एकदा तरी करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओमध्ये मी जी वाटी दाखवलेली आहे त्या वाटीच्या प्रमाणानुसार 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीने 1 वाटी रवा घेतला आहे आणि पाऊण वाटी तेल. तेलातून धूर निघेपर्यंत तेल तापवून घ्यायचं आणि ते कडकडीत मोहन पूर्ण गव्हाच्या पिठात आणि रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. त्या पिठाची छान मुदी पडली म्हणजे आपलं तेलाचं मोहन परफेक्ट आहे. यामध्ये 2 चमचे तीळ, 2 चमचे ओवा छान हातावरती कुस्करून घ्यायचा म्हणजे त्याची चव सगळीकडे पसरते. 1.5 चमचा मीठ आणि 7 ते 8 काळी मिरी इथे मी ठेचून घेतलेले आहेत. तुम्हाला तिखटासाठी तुम्ही लाल तिखटाचा पण वापर करू शकता आणि 1 चमचा जिरे. यामध्ये पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे पिठाचा अंदाज येतो, नाहीतर खूप जास्त पातळ होण्याची शक्यता असते. असं पीठ छान मळून घ्यायचं. रवा भिजवून देण्यासाठी 20 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवून त्याला छान भिजू द्यायचं. आता 20 मिनिटं झालेली आहेत. छान एकदा मळून घ्यायचं परत एकदा आणि समप्रमाणाचे असे गोळे करून घ्यायचे. तुमच्या पळपोटाच्या साईजनुसार तुम्ही गोळे बनवू शकता आणि त्यांना हवेच्या संपर्कात येऊ न देता ठेवायचं म्हणजे ते पीठ जास्त जाड होतं. आता आपल्या आवडीच्या आकारात ते लाटून घ्यायचं आणि त्याची जी लांबी आहे ती एवढी पातळ असली पाहिजे. व्हिडिओमध्ये मी पातळ आणि लांबड्या शंकरपाळ्या करते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता. या पिठाच्या शंकरपाळ्या अजिबात पोळपाटाला चिटकत नाही, त्यामुळे तुम्हाला तेल लावायची गरज नाही. आपोआप त्या छान सुटतात. इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे. ती 20 मिनिटं तापवून घेतली आणि नंतर त्यामध्ये मंद आचेवर तेल तापायला ठेवलं. आपण याच्यामध्ये केलेल्या शंकरपाळ्या सोडून घेणार आहोत. शंकरपाळ्या घेताना एक काळजी घ्यायची. कापलेल्या शंकरपाळ्या ताटात ठेवेपर्यंत त्यांच्यावरती दुसरी लगेच ठेवायची नाही, म्हणजे ते चिटकू शकते. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आणि छान अशा टिश्यू पेपरवर काढायच्या. बघू शकता बिना तेलकट शंकर